एकनाथ खडसे यांनी काही वेळापूर्वीच ॲडव्होकेट असीम सरोदे यांची भेट घेतलेली आहे आणि असीम सरोदे यांच्याकडून काही कायदेशीर सल्ला देखील त्यांनी घेतलेला आहे। कारण एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे पुणे पोलिसांच्या कस्टडीत आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसेंकडून ही सर्व धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळते। असीमजी, काय एकनाथ खडसेंनी तुमची भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा तुमच्यात झाली? मग पहिला प्रश्न तर त्यांना हा होता की रेव पार्टी म्हणजे काय असते। मग मी त्यांना समजून सांगितलं, कारण की जेव्हा विश्वास नांगरे पाटील ते पोलीस अधीक्षक होते ग्रामीणचे, तेव्हा त्यांनी ढोले पाटील फार्मवर रेड टाकली होती आणि तेव्हा ती रेव पार्टी होती। त्याच्यामध्ये मी स्वतः त्यांनी मला साक्षीदार म्हणून नेलं होतं। त्यामुळे मी रेव पार्टी पाहिली। त्याच्यामध्ये अत्यंत तोकडे कपडे घातलेले, मोठ्या प्रमाणात तिथे म्युझिक असते, सगळा धूर तिथे होता आणि 100-150 पेक्षा जास्त लोक हे तिथे जमलेले असतात। त्यामुळे 100च्या वरच असे हजारो लोक असतात। त्याला आपण साधारणतः रेव पार्टी म्हणतो, हे ढोबळमानाने मी त्यांना सांगितलं। ही जी घरामध्ये पार्टी सुरू होती, ही काही रेव पार्टी म्हणून त्याला संबोधणं हे चूक आहे आणि पोलिसांनी कदाचित कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याला रेव पार्टी म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता कोणी एखाद्या घरामध्ये दारूची पार्टी करत असेल तर ते बेकायदेशीर नाही आहे आत्तापर्यंत। मग तिथे कोकेन कोणीतरी न्यायचं, ते प्लॅन करायचं आणि शंकास्पद पद्धतीने कोकेनचा तिथे सापडणं, हे सगळं मला वाटते की काही लोकांचं ठरवून गुन्हेगारीकरण करण्याचा प्रयत्न आहे। पण मग पोलिसांनी काल ज्या पद्धतीने माध्यमांना माहिती दिली, ज्यामध्ये काही रोख रक्कम, त्यासोबतच काही मुलींची देखील आकडेवारी पुढे आली, सोबत काही तिथे अल्कोहोलिक पदार्थ, अंमली पदार्थ देखील सापडल्याचा दावा हा पुणे पोलिसांकडून केला जात आहे आणि म्हणून त्याला रेव पार्टी असं त्यांनी नाव दिलं, ज्यामध्ये प्रांजल खेवलकर हे देखील आरोपी आहेत, त्यांना देखील अटक करण्यात आली। पण पोलिसांना एखादा दावा करावा लागतो हेच मुळात चुकीचं आहे। पोलिसांनी जी वस्तुस्थिती, घटनाक्रम असेल तो कोर्टाच्या समोर आणला पाहिजे। त्यांना कोणी परवानगी दिली अशा प्रकारे व्हिडिओ काढण्याची, हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे आणि याबद्दल पोलिसांना नक्कीच जाब द्यावा लागणार। कारण की खाजगी जीवन जगण्याचा हक्क हा आपल्या जीवन जगण्याच्या हक्काशी म्हणजे आर्टिकल 21शी संबंधित आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला। त्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन कोणाच्याच करता येत नाही। पोलीस कोणाच्या परवानगीने त्या घरामध्ये घुसले कॅमेरे वगैरे घेऊन, की जेव्हा त्यांना माहीतच नाही की तिथे असं काही आहे, तर मग ते त्यावेळेस कसे काय घुसले, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आणि जे मुद्दामून 2.7 ग्रॅम अशा प्रकारचं कोकेन दाखवलं आहे, कारण की 2 ग्रॅम असतं तर ते परमिसिबल लिमिटमध्ये आलं असतं, कमर्शियल क्वांटिटीमध्ये आलं नसतं आणि म्हणून मग 7 मिलीग्रॅम जास्त दाखवायचं। ही जी बुद्धिमत्ता पोलिसांनी वापरलेली आहे, कोणाच्या तरी सांगण्याहून कदाचित वापरली असं मला वाटते। आणि म्हणून माझं तर असं स्पष्ट मत आत्ता आहे, प्रथम दर्शनी जे दिसते त्याच्यावरून, की जसं दृश्यम सिनेमामध्ये एक दृश्य तयार करून ते समाज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तशाच पद्धतीने पोलिसांनी त्या सिनेमातून कदाचित शिकून असं एक दृश्य तयार करण्याचा प्रयत्न केला की इथे रेव पार्टी सुरू आहे आणि एकनाथ खडसे यांचे जावई त्याच्यामध्ये आहेत आणि ते ड्रग्ज घेणारे रेग्युलर जणू काही आहेत, अशा पद्धतीने आणण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो पोलिसांचा दुर्दैवी स्वरूपाचा राजकीय वापर आहे। पण तुम्ही जे म्हणतात की हे कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं झालं असावं, मग एकनाथ खडसेंशी आता तुम्ही चर्चा करताना त्यांनी काही कुणाचं नाव घेतलंय का या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात? त्यांनी गिरीश महाजन जे आहेत ते याच्या मागे आहेत असं त्यांना वाटणं साहजिकच आहे, कारण की जो वादविवाद त्यांचा सुरू आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलंच की गिरीश महाजन हे जसे नेते म्हणून वाढले त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांनी सांगितलं आणि त्यांनी दुःख व्यक्त केलं की अशा पद्धतीचं राजकारण आता सुरू झालेलं आहे। तर ही जी अश्लील राजकारणाची परिभाषा प्रस्थापित झालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे असं मला वाटते। भ्रष्टाचारी लोक आधीसुद्धा होते, नंतर पण कदाचित राहतील, त्याबद्दल बोललं पाहिजे। गुन्हेगारीकरण आपण न करता गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे असं आपण म्हटलं पाहिजे, पण मग पोलिसांचा वापर असा करायचा हे मलासुद्धा व्यक्तिगतरित्या काही पटलेलं नाही। तुम्ही एकनाथ खडसेंना कायदेशीर सल्ला तर दिला आहे, मात्र आता उद्या कोर्टात देखील त्यांना पुन्हा हजर केलं जाणार आहे। तुम्ही स्वतः कायदेशीर बाजू मांडणार आहात का एकनाथ खडसेच्या जावयांकडून? एकनाथ खडसे साहेबांचं हे म्हणणं आहे की मी बाजू मांडायला पाहिजे, परंतु सध्या जे वकील त्यांनी नियुक्त केलेले आहेत ते सुद्धा अत्यंत अभ्यासू आणि चांगल्या पद्धतीने बाजू मांडू शकणारे आहेत।
त्यामुळे त्यांनीच बाजू मांडावी असं मला वाटते आणि त्यांनी पण ते मान्य केलं. याच्यानंतरच्या प्रक्रियांमध्ये काही कायदेशीर बाजू मांडायची गरज पडली तर मी नक्की मांडीन. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर पोलीस तिथे रेड करण्यासाठी गेले तर रेड करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची अंगझडती घेतली का, त्याचा पंचनामा तयार केला का, पोलीस डायरीमध्ये त्याची नोंद केली आहे का, पोलीस डायरी त्यांनी आत्तापर्यंत कोर्टामध्ये सबमिट केली का, हे सगळे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत असं मला वाटते. पोलिसांची काम करण्याची पद्धती पारदर्शक नाही असं सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये दिसते. धन्यवाद. तर एकनाथ खडसे यांनी असीम सरोदे यांची भेट घेऊन काही कायदेशीर सल्ला त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि ज्यावेळी भेट घेतली त्यावेळी या दोघांच्या चर्चेतून गिरीश महाजन या सगळ्या प्रकरणाच्या मागे आहे असा देखील उल्लेख एकनाथ खडसेंकडून झाला असं असीम सरोदे यांचं म्हणणं आहे. आणि एकूणच पुणे पोलिसांची जी काही कारवाई आहे ती देखील संशयास्पद आहे असंही एकनाथ खडसे यांचं मत या चर्चेदरम्यान समोर आलंय. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.